मित्रांनो बघा, काही दिवस अगोदर ना एका भावाने मला त्याचा एक प्रश्न विचारला. तो प्रश्न वाचल्यावर ना मला असं वाटलं की हा प्रश्न ना खरंच खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि ह्या प्रश्नावर ना चर्चा करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर त्याचा प्रश्न असा होता की त्या भावाने मला असं विचारलं की भावा, मला एका प्रश्नाचं उत्तर दे की ज्या बायकांना ना आपल्या नवऱ्याकडून शरीर सुख ज्यांना भेटत नाही तर अशा बायकांना काय करतात. काय बोललो मी? आय रिपीट वन्स अगेन मित्रांनो, एकदम लक्ष देऊन ऐका की ज्या बायकांना ना आपल्या नवऱ्याकडून शरीर सुख ज्यांना भेटत नाही तर अशा बायकांना अशा परिस्थितीमध्ये काय करतात. आता बघा मित्रांनो, नवऱ्याकडून ना शरीर सुख हे का भेटत नाही तर त्याची कारणं ना खूप जास्त असतात. जसं की फॉर एक्झाम्पल, नवरा ना कामामध्ये बिझी असतो, नवऱ्याला वेळ भेटत नाही किंवा म्हणजे त्या नवऱ्याचं बायकोवर प्रेम नसतं, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आता म्हणजे मित्रांनो त्यामागे ना खूप जास्त कारणं असू शकतील. पण मित्रांनो आपला प्रश्न काय आहे की ज्या बायकांना ना आपल्या नवऱ्याकडून शरीर सुख ज्यांना भेटत नाही तर अशा बायकांना काय करतात. तर मित्रांनो ह्याच्याबद्दल ना आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो हा व्हिडिओ ना प्रत्येक पुरुषाने बघणं हे खूप जास्त गरजेचं आहे. कारण मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला बायकांची व्यथा आणि बायकांचं मन ह्याच्याबद्दल सर्व काही डिटेलमध्ये सांगणार आहे. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला पाहिजे. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो ज्या बायकांना ना आपल्या नवऱ्याकडून त्यांना शरीर सुख ज्यांना भेटत नाही तर अशा बायकांना सर्वात पहिल्यांदा काय करतात की त्या बायकांना आपल्या नवऱ्यासोबत संवाद साधायचा प्रयत्न करतात. काय बोललो मी? त्या बायकांना आपल्या नवऱ्यासोबत चांगल्या प्रकारे संवाद साधायचा, कम्युनिकेशन करायचा प्रयत्न करतात. आणि म्हणजे त्याच्याशी ना बोलताना त्याला आपली व्यथा, आपल्याला होणारी चिडचिड, आपलं म्हणजे मन त्याला ना सांगतात की म्हणजे मला तुझं ना प्रेम हवं आहे, जे प्रेम ना तू मला देत नाही आहे, तू मला वेळ दे, मला तुझ्या वेळेची गरज खूप जास्त आहे, मला खूप ना एकटं एकटं वाटतं, मला जास्त ना चिडचिड होते, म्हणजे मला ना एकदम अस्वस्थ वाटतं आणि माझं मन ना कशामध्ये लागत नाही, तर तू मला ना तुझा वेळ दे, मला तुझा वेळ आणि मला तुझं प्रेम खूप जास्त हवं आहे, मी तुझ्या प्रेमासाठी, मी तुझ्या वेळेसाठी तडफडत आहे. म्हणजे माझ्या मैत्रिणीला म्हणजे त्यांचे नवरे कसं प्रेम करतात तसं प्रेम ना मला तुझ्याकडून हवं आहे. असं म्हणजे मित्रांनो बायकांना आपल्या नवऱ्याला आपली व्यथा, आपलं मन ते सांगायचा प्रयत्न करतात. आता त्याच्यानंतर जर नवरा ऐकला तर ठीक आहे आणि जर नाही ना ऐकला तर मित्रांनो दुसरं काम जे बायका करतात तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो काही बायकांना असं विचार करतात की म्हणजे माझं नशीबच ना फुटकं आहे. काय बोललो मी? काही बायकांना अशा विचार करतात की माझं नशीब ना फुटकं आहे आणि म्हणजे त्या बायकांना आपल्या संसाराकडे बघतात आणि आपल्या ना मुलाबाळांकडे बघतात आणि म्हणजे आपल्या संसाराकडे बघून, आपल्या मुलाबाळांकडे बघून त्या बायकांना आपलं मन कशा ना कशामध्ये दुसऱ्या म्हणजे गोष्टीमध्ये त्या रमवायचा प्रयत्न करतात. त्या म्हणजे आपल्या ना मुलाबाळांच्या भविष्याकडे त्या जास्त लक्ष देतात. म्हणजे त्या बायकांना आपल्या भावना, आपल्या इच्छा दाबण्याचा प्रयत्न करतात आणि त्या जास्त महत्त्व ना आपल्या संसाराला, आपल्या म्हणजे मुलाबाळांच्या भविष्याला त्या जास्त देतात आणि म्हणजे त्या आपलं मन ना दुसऱ्या गोष्टीमध्ये रमवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा, आपली स्वप्न पूर्णपणे दाबून टाकतात. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो ज्या बायकांना ना आपल्या नवऱ्याकडून त्यांना शरीर सुख ज्यांना भेटत नाही तर ते तिसरं काम ना असं करतात मित्रांनो की मित्रांनो त्या बायकांना हस्तमैथून त्या रोजच्या रोज करतात. काय बोललो मी? त्या हस्तमैथून म्हणजे मित्रांनो जसं आपण ना आपला हलवतो, आपण जसं मूठ मारतो तसं बायकांना स्वतःच्या बोटाने किंवा कोणत्या ना कोणत्या वस्तूने आपल्या म्हणजे योनीला ना त्या संतुष्ट करतात. म्हणजे स्वतःच ना स्वतःला संतुष्ट करतात. हा पण मार्ग ना बहुतेक बायका अवलंबतात. ज्या बायकांना ना आपल्या नवऱ्याकडून शरीर सुख ज्यांना भेटत नाही तर त्या बायकांना रोजच्या रोज जेव्हा जेव्हा त्यांना
त्यांना इच्छा होते तेव्हा त्या बायकांना एकांतामध्ये हस्तमैथून पण करतात मित्रांनो. आणि म्हणजे अशा बायकांमध्ये ना हस्तमैथुनाचं प्रमाण सर्वात जास्त आढळून येतं मित्रांनो. कारण अशा बायकांना ना नवऱ्याकडून शरीर सुख त्यांना भेटत नसतं आणि त्या बायकांना ना असं वाटतं की माझं लग्न होऊन सुद्धा मला काही फायदा नाही आहे. आणि म्हणजे त्याचं फ्रस्ट्रेशन, त्याची म्हणजे चिडचिड म्हणजे त्या बायकांना काढायची असते. आणि म्हणजे मित्रांनो त्याची चिडचिड, त्याचं फ्रस्ट्रेशन त्या बायकांना स्वतःला संतुष्ट करून त्या आपली चिडचिड, आपलं फ्रस्ट्रेशन घालवण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो अशा बायकांना हस्तमैथून पण रोजच्या रोज जेव्हा त्यांना इच्छा होते तेव्हा त्या करतात मित्रांनो. आता त्याच्यानंतर जे चौथं काम आहे तर ते चौथं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो त्या बायकांना, ज्या बायकांना आपल्या नवऱ्याकडून शरीर सुख ज्यांना भेटत नाही तर अशा बायकांना आपल्या नवऱ्याला फसवतात आणि कोणत्या तरी परपुरुषासोबत त्या संबंध ठेवतात. काय बोललो मी? अशा बायकांना आपल्या नवऱ्याला फसवतात आणि त्या बायकांना बाहेर कोणत्या तरी परपुरुषासोबत त्या संबंध ठेवतात. आता मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की काही बायका अशा पण असतात ज्या बायकांना ना आपल्या संसाराविषयी, आपल्या मुलाबाळांविषयी त्यांना काहीच नसतं. म्हणजे त्यांना काहीच फरक पडत नाही की त्यांचा संसार अगदी उद्ध्वस्त झाला, त्यांची मुलं बाळं अगदी म्हणजे रस्त्यावर आली, त्यांना त्याचा म्हणजे एक पण फरक त्यांना पडत नाही. त्यांना त्या गोष्टीची जाणीव अजिबात नसते. त्या बायकांना फक्त आणि फक्त आपल्या स्वतःचा विचार त्या करत असतात. त्या बायकांना थोड्या स्वार्थी असतात आणि त्या स्वतःचा विचार करतात आणि स्वतःचा विचार करून ना त्या बायका स्वतःचं सुख शोधण्यासाठी त्या बायकांना आपल्या नवऱ्याला फसवतात, आपल्या संसाराला ना त्या सोडून देतात आणि आपल्या मुलाबाळांचा विचार न करता त्या बायकांना बाहेर परपुरुषासोबत पण त्या संबंध बनवतात मित्रांनो. आणि अशा बायकांचं प्रमाण ना आजकालच्या दुनियेमध्ये किती आहे ते मला सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण तुम्ही पण ना अशा बायकांना बघत असशीला की ज्या बायकांना नवरा असून सुद्धा, मुलं बाळं असून सुद्धा त्या बायकांना बाहेर परपुरुषासोबत त्या संबंध बनवतात मित्रांनो. तर अशा बायकांचं प्रमाण पण ना आजकालच्या दुनियेमध्ये खूप जास्त वाढलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे सर्व सांगायची गरज ह्यामुळे मला भासली की जर तुमचं लग्न झालं असेल ना तर तुम्ही आपल्या बायकोला वेळ द्या, तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करा आणि तुम्ही तुमच्या बायकोच्या सर्व गरजा पूर्ण करायचा प्रयत्न करा. नाहीतर असं काहीतरी ना तुमच्यासोबत होऊ शकतं आणि मला ते आवडणार नाही की माझ्या कोणत्या भावासोबत, माझ्या कोणत्या मित्रासोबत असं काहीतरी घडलेलं. तर मित्रांनो आता मी तुम्हाला ना एकच विनंती करतो की जर तुमचं लग्न झालं असेल तर आपल्या बायकोला ना जेवढं तुम्ही ठेवू शकता तेवढं तुम्ही तिला ना खुश ठेवायचा प्रयत्न करा. तिला जास्तीत जास्त ना संतुष्ट ठेवा. कारण जर तुमची बायको खुश असली ना तर तुमच्या घरामध्ये पण एक म्हणजे प्रेमाचं वातावरण आपणच तयार होईल मित्रांनो आणि तुमचा संसार ना चांगल्या प्रकारे एका म्हणजे मार्गाला लागेल मित्रांनो. तर एवढंच मला सांगायचं होतं. तर आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.